एखाद्या पेशंटचं रिव्हस्क्युलरायझेशन झालेलं आहे. रिव्हस्क्युलरायझेशन इज बलून, बेअर मेटल ऑर ड्रग इल्युटिंग स्टँट. स्टँट दोन आहेत, बेअर किंवा ड्रग इल्युटिंग आणि बलून. तर हे एन्जिओप्लास्टी झाली आहे. 3 काइंड्स ऑफ एन्जिओप्लास्टी आहेत. तर यांच्यानंतर पुढची सर्जरी कधी करायची हा प्रश्न विचारला आहे. मिनिमम ड्युरेशन ऑफ डिले. तर तो म्हणतो की स्टँट टाकलेला असेल तर तुम्हाला DAPT लागतं. बलूनला लागत नाही, पण ॲटलिस्ट बलूनवाल्या लोकांना ते ॲस्पिरिन तरी ठेवतात. डबल नाही लावत, पण ॲस्पिरिन तरी लावतात. तर बलून नंतर 2 हफ्ते, नंतर 6 वीक्स आणि 6 मंथ्स असं आहे. परंतु रिसेट गाईडलाईननुसार इट इज 1 वीक, 4 वीक आणि 6 मंथ्स. तर याच्यानंतर त्यांनी कमी केला बलून नंतर आणि बेअर मेटल नंतर. परंतु ड्रग इल्युटिंग नंतर त्यांनी म्हटलं नाही, 3 ते 6 होतं, पण बेटर 6 मंथ. आणि जर MI साठी केलेलं आहे तर 6 मंथ करा, कारण की MI नंतर इट इज इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर. सर्जरी इज युअर इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर. इथे हे वाचा की रिसेंट MI विदिन 6 मंथ इज इंडिपेंडंट रिस्क फॅक्टर फॉर स्ट्रोक अँड मॉर्टॅलिटी. जर MI आला आहे आणि काही कोरोनरी रिव्हस्क्युलरायझेशन नाही केलं आहे तर 60 डेज म्हणजे 8 हफ्ते थांबा. ठीक आहे, म्हणजे MI आला, रिव्हस्क्युलराइज नाही केलं आहे, 8 हफ्ते तरी थांबा. 6 हफ्ते नाही म्हणत आहे, जे की तुमचे बेअर मेटलचे 6 हफ्ते झाले असते. तर रिव्हस्क्युलराइज नसेल केलं, 2 हफ्ते तुम्हाला थांबावं लागेल. 2 हफ्त्याच्या आत केलं, इट इज अ सिग्निफिकंट विदिन 6 मंथ. तर 6 महिने हा रिस्क आहे, पण तो म्हणतो ठीक आहे 60 दिवसात करू शकता. तर 6 महिने इज इंडिपेंडंट रिस्क, बट ही इज सेइंग 60 डेज इज ओके. तर स्टँटची गरज असते, कारण की स्टँटमुळे काय, ड्रग स्टॉप केले की थ्रॉम्बॉसिस होतो आणि सर्जरीमध्ये जर तुम्ही अँटीप्लेटलेट कंटिन्यू केलं तर ब्लीड होतं. तर हे ब्लीडिंग आणि थ्रॉम्बॉसिस ही रिस्क तुम्हाला हे करायची आहे, लक्षात घेऊन रिस्क बेनिफिट करायचं आहे. तर ड्रग इल्युटिंगला वेळ लागतो, कारण की याच्यामध्ये बेअर मेटलला एपिथेलाइज लवकर होतो. हा एपिथेलाइज करायला वेळ घेतो बिकॉज तो ड्रग इल्युट करतो म्हणून. आणि एपिथेलाइज झालं की मग ती रिस्क कमी होते. त्याच्यामुळे दॅट इज द बेसिक फंडा की यू नीड अँटीप्लेटलेट. तर थ्रॉम्बॉसिसची रिस्क आहे आपल्याला माहिती आहे की स्मोक, शुगर, लिपिड आणि मल्टीवेसल असेल तर. थ्रॉम्बॉसिस मल्टीवेसल असेल म्हणजे याचा अर्थ त्याला भरपूर काही ऑलरेडीच ही इज ॲट रिस्क. ते रिस्क काय बॅकग्राऊंड माहीत नाही, भरपूर सारं असू शकतं. मल्टीवेसल झालं याचा अर्थच त्याला फ्युचरमध्ये पण स्टँटचं थ्रॉम्बॉसिस होऊ शकतं. आणि इंडिकेशन फॉर PCI वॉज MI. तर MI नंतर थ्रॉम्बॉसिस कॉमन आहे. मल्टिपल वेसल्सचं जर तुम्हाला डिसीज असेल तर थ्रॉम्बॉसिस कॉमन आहे. आणि मग बाकी 3 शुगर, लिपिड आणि स्मोक हे जर असतील तर थ्रॉम्बॉसिस कॉमन आहे. तर फर्स्ट जनरेशन आहेत, सेकंड जनरेशन आहेत. प्लीज सर्व एव्हरी झेब्रा, प्लीज इज पॅसिटॅक्सेल आणि S इज सायरोलिमस. न्यूअर जनरेशन इवेरोलिमस आणि झोटॅरोलिमस. तर न्यूअर जनरेशनचं त्यांनी कमी केलं, परंतु आपण बघितलं की पुन्हा की 6 महिने तरी ठेवा म्हणतात ते. MI असलं तर 6 महिने करावंच लागतं DAPT. ठीक आहे. वेन PCI वॉज परफॉर्म फॉलोइंग MI 6 मंथ इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाईप ऑफ स्टँट. तिथे मग तुम्ही बेअर मेटल टाका, काहीही टाका, तिथे 6 महिने ठेवा. नॉन कार्डियक सर्जरीसाठी तो म्हणतो प्रोफायलॅक्टिकली रिव्हस्क्युलराइज करू नका जर स्टेबल असेल तर. जर स्टेबल नसेल तर मग तुमच्याकडे किती वेळ आहे याच्यानुसार तुम्ही रिव्हर्स ग्रेडमध्ये हे 3 ऑप्शन चूज करा. जर तुमच्याकडे ब्लिडिंगची रिस्क असेल तर ब्लिडिंगची रिस्क नाही आहे, तुम्ही स्टँट करा, DAPT चालू करा, सर्जरी करा. जर ब्लिडिंगची रिस्क आहे म्हणजेच मोठी सर्जरी आहे काहीतरी किंवा त्याचे काही स्वतःचे फॅक्टर्स आहेत, तर तुमच्याकडे किती वेळ आहे, 14 दिवस आहे तर बलून करा, 6 हफ्ते आहे तर बेअर करा, बेअर मेटल करा, 3 ते 6 महिने आहे तर स्टँट ड्रग इल्युटिंग टाका. रिसेंट इज 1 वीक, 4 वीक, 6 मंथ्स. तर डिपेंडिंग ऑन टाईम ड्युरेशन मग तुम्ही रिव्हर्स वेमध्ये सर्जरी पण चूज करू शकता. हाय रिस्क असेल तर स्टेबल अंजानासाठी प्रोफायलॅक्टिक रिव्हस्क्युलराइज नका करू, काही बेनिफिट होताना त्याला दिसला नाही आहे.
तर डिमांड कशावर डिपेंड असते, ऑक्सिजन कन्झम्पशन. तर प्रीलोड म्हणजे व्हेनस रिटर्न, आफ्टर लोड म्हणजे ब्लड प्रेशर किंवा SVR, कॉन्ट्रॅक्टिलिटी आणि रेट. तर बीटा ब्लॉकरच छान आहेत कारण की हे सर्वच गोष्टी कमी करतात. सिम्पॅथेटिक टोन कमी करून टाकतात, म्हणजे प्रीलोड आफ्टर लोड कमी होईल, कॉन्ट्रॅक्टिलिटी कमी करतात, रेट कमी करतात, ब्लड प्रेशर कमी करतात. छान आहेत. पण त्याचं म्हणणं आहे की तुम्ही दोन गोष्टी त्यांना कळायला की तुम्ही हाय रिस्क जर प्री ऑप इमिजिएटली चालू केला असेल आणि हाय डोस असेल तर हायपोटेन्शन स्ट्रोक होण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळे लो डोस तुम्ही देऊ शकता, एवढं त्यांना त्या पॉईज ट्रायलमध्ये कळालं. तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की प्री ऑप तुम्ही चालू करू नका, कंटिन्यू करू शकता. पण चालू करण्यातही तो म्हणतो की 1 दिवस अगोदर चालू करून, मोर दॅन 1 डे चालू करून सेफ्टी बघा. पण तो म्हणतो ॲटलिस्ट 1 हफ्ता अगोदर तरी चालू करा, तुम्हाला कळतं त्याच्यात की त्याचा पेशंट टॉलरेट करतो आहे की नाही. बेनिफिट यायला पण वेळ लागतो, लगेच नाही होत. म्हणून ऑन द डे ऑफ सर्जरी तर करूच नका म्हणत आहेत. आणि मग सर्जरी झाली, समजा तुम्ही 1 दिवस अगोदर तुम्ही चालू केलं आहे तर तुम्ही रिस्टार्ट करू शकता आफ्टर सर्जरी. चालू करायचं आहे हाय रिस्क असेल तर, किंवा RCRI 3पेक्षा असेल तर, हाय रिस्क सर्जरी आहे आणि RCRI जास्त आहे तर चालू करा. आयडियली 2 ते 7 दिवस अगोदर किंवा ॲटलिस्ट 1 डेपेक्षा जास्त गॅप घेऊन ऑन द डे करू नका आणि सर्जरीनंतर मॉडिफाय करा. एक गोष्ट क्लिअर आहे की कंटिन्यू करू शकता, इमिजिएटली चालू करायची घाई नाही आहे, काही जास्त बेनिफिट नाही होत, एवढ्यात काही बेनिफिट येत नाही. आणि हाय डोस नाही द्यायचा, लो डोसनं तुम्ही चालू करू शकता. नंतर बीटा ब्लॉकर नसेल तर मग अल्फा-2 ॲगोनिस्टवर जातो आपण. हा अल्टरनेटिव्ह आहे. हे पण अँक्झिओलायटिक आहेत, ॲनाल्जेसिक आहेत, BP कमी करतात, टॅकी कमी करतात, ॲड्रेनालिनचा पण रिलीज कमी करतात. हे सिम्पॅथोलायटिक आहेत. परंतु यांचाही इश्यू आहे की हायपोटेन्शन होतं आणि कार्डिॲक अरेस्ट होतो. त्याच्यामुळे ते म्हणतात की प्रिव्हेन्शनसाठी फक्त कार्डिॲक इव्हेंटच्या तुम्ही चालू करू नका. हायपरटेन्शनसाठी चालू करू शकता, परंतु ते पण आहे की इमिजिएट प्री ऑप काही चालू करू नका. दॅट इज द फंडा. तुम्ही पेशंटला खूप वेळापूर्वी चालू करा, मग कंटिन्यू करू शकता. स्टेटिन्स चांगले आहे, स्टेटिन्स चालू करू शकता. प्रायमरी आणि सेकंडरी स्टेटिन्सचं एक आहे का, स्टेटिन्सचं काही कार्डिॲक हिमोडायनॅमिक्सची काही जास्त घेणं देणं नाही आहे. त्याच्यामुळे स्टेटिन्स प्रायमरी आणि सेकंडरी प्रिव्हेन्शनसाठी चांगलं आहे. तो प्लेग स्टॅबिलाइज करतो, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे, अँटीऑक्सिडंट आहे, एंडोथेलियल फंक्शन इम्प्रूव्ह करतो, नायट्रिक ऑक्साईड वाढवतो. तर स्टेटिन्सच एक छान आहे की ते देऊ शकता तुम्ही. पण तरीही तो म्हणतो की स्टेटिन्स इनिशिएट करू नका, कंटिन्यू करू शकता. पुन्हा तोच फंडा आहे, कुठलंही ड्रग इमिजिएटली चालू केलं की त्याचा काय इफेक्ट होईल, टॉलरेबिलिटी होईल माहीत नाही, आणि इमिजिएटली इफेक्ट येत नाही कार्डिॲक ड्रग्सचा. सो दॅट इज द थिंग. इनिशिएशनला स्टील नाही म्हणतो तो, कंटिन्युएशनला हो म्हणतो आहे. मग मेडिकेशन कुठले कंटिन्यू करायचे. तर हे झाले. पुन्हा ACE इनिबिटरवर आला. तो ACE इनिबिटर्सचं तो म्हणणं आहे की रिफ्रॅक्टरी हायपोटेन्शन होतं, फक्त व्हॅसोप्रेसिनला रिस्पॉन्ड करतो. म्हणून कॅनडावाले म्हणत आहेत की 24 तासाआधी बंद करा आणि डे 2ला चालू करा. कारण की 24 तासात त्याचं हायपोटेन्शन खूप जास्त असतं सर्जरीमध्ये, आणि हा रिस्क करतो, खूप जास्त हायपोटेन्शन करतो. म्हणून 24 तासा अगोदर बंद करा. सर्जरीनंतर पेशंट स्टेबल होईल 24 तासानंतर, तेव्हा मग डे 2ला चालू करा. पण AHAवाला म्हणतो की कंटिन्यू करा म्हणतो आहे. आणि इफ विदहेल्ड रिस्टार्ट ॲज सून ॲज पॉसिबल. तर अमेरिकावाला ॲग्रेसिव्ह मोडवर आहे, कंटिन्यू करा, रिस्टार्ट करा इफ विदहेल्ड. कॅनडावाला म्हणतो विदहोल्ड करा आणि डे 2ला चालू करा. तर ॲब्रप्ट विड्रॉला बीटा ब्लॉकर कॅन कॉज रिबाउंड इन्क्रीज. तर तेच आहे, कंटिन्युएशन याच्याकरताच म्हटलं आहे की त्याचं बॉडी स्टेबल झालेलं आहे, तो टॉलरेट करतो आहे, म्हणून कंटिन्यू करायचं आहे. विड्रॉ केला तर रिबाउंड इन्क्रीज होईल. आपण बघितलं डिमांड डिपेंड ऑन रेट, प्री लोड, आफ्टर लोड, कॉन्ट्रॅक्टाईल स्टेट. तर बीटा ब्लॉकर, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर हे तुमचं डिमांड कमी करतात. सप्लाय वाढवणारे नायट्रेट्स आहेत आणि ऑक्सिजन आहे.
तर हे इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे टेन्शन अँड कॉन्ट्रॅक्टिलिटीचं. नंतर ऑक्सिजन डिलेवरीचं हे O2 कंटेंट, ब्लड सप्लाय, मग त्याच्यात पेटन्सी म्हणजे टाईम आणि व्हॅसोस्पाझम. पेटन्सीमध्ये व्हॅसोस्पाझम म्हणजे डायनामिक आणि स्टॅटिक दोन हे येतात. टाईममध्ये टॅकिकार्डिया येतो. ब्लड फ्लोमध्ये त्याचं हे डिफरन्स फॉर्म्युला एन डायस्टोलिक मायनस एन डायस्टोलिक. आणि हे कॉजेस आहेत. तुमचं O2 डिमांड वाढवणारे आहेत प्रीलोड, आफ्टर लोड, कॉन्ट्रॅक्टिलिटी रेट. आणि सप्लाय कमी करणार आहे टॅकीने डिमांड पण कमी होतं, वाढतं, सप्लाय कमी होतो. तर DAPT स्टँडसाठी आवश्यक आहेत. ॲस्पिरिन कोपिडोग्राल आपण टायमिंग बघितला त्याचा. रिसेंट MIचा पण बघितला आपण की रिस्क ऑफ रिइन्फेक्शन डिपेंड अपॉन टाईम ऑफ इंटरवल बिटवीन द सर्जरी अँड MI आणि कोरोनरी इंटरव्हेन्शन. जर इंटरव्हेन्शन केलं असेल तर कमी होऊन जातं. तर म्हणून इंटरव्हेन्शन केलेलं नाही आहे तर म्हणून कमीत कमी 60 दिवस किंवा आयडियली 6 महिने. तर गॅप बिटवीन सर्जरी अँड स्ट्रेस आहे ना, सर्जरी इज स्ट्रेस, म्हणून तुम्ही जितका ड्युरेशन वाढवला तितकं चांगलं आहे. आणि रिव्हस्क्युलरायझेशन केलं तर त्याचा इस्केमिया कमी होईल, म्हणून तो बेटर टॉलरेट करेल.